नमस्कार, मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे, तर या दिवशी आपण शिवलीला अमृताचं पारायण कसं करावं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाशिवरात्री ही दर महिन्याला येते, पण माघ महिन्यातील जी शिवरात्री असते त्या शिवरात्रीला जास्त महत्त्व दिलं जातं। या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते। हा दिवस भगवान शंकरांचा उपासनेचा मानला जातो। या दिवशी भगवान शंकरांची उपासना केली जाते। शिवलीला अमृताचं पारायण केलं जातं, महारुद्र केला जातो, भगवान शंकरांचा अभिषेक केला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे बघणार आहोत। हे पारायण तुम्ही 7 दिवसाचं करू शकतात, 5 दिवसाचं करू शकतात, 3 दिवसाचं करू शकतात किंवा 1 दिवसाचंही तुम्ही हे पारायण करू शकतात। तर पण आता 7 दिवसाचं शक्य नाही, कारण व्हिडिओ यायला उशीर झाला काही अडचणींमुळे। ना महाशिवरात्रीच्या 1 दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल त्यांनी 3 दिवसाचंही पारायण केलं तरी चालतं। एकादशीच्या दिवशी, परत प्रदोषाच्या दिवशी आणि लगेच महाशिवरात्री येते, असे 3 दिवस आपण हे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करू शकतो। 24 फेब्रुवारी या दिवशी एकादशी आहे। एकादशीचा दिवस 25 फेब्रुवारीला प्रदोष आहे। प्रदोषाच्या दिवशी आणि लगेच 26 फेब्रुवारीला आपण महाशिवरात्री आहे आपली। तर या 3 दिवसाचे पारायण आपण करू शकतो। 15 अध्याय आहेत शिवलीला अमृत ग्रंथामध्ये, पण आपल्याला 14च अध्यायाचं पारायण करायचं असतं। तर 3 दिवस जर करायचं म्हटलं तर 5-5 अध्याय करून आणि शिवरात्रीच्या दिवशी 4 अध्याय असे 3 दिवसात आपलं पारायण होऊ शकतं। ज्यांच्याकडून जास्त वेळ बसला जात नाही त्यांनी सकाळी 2 अध्याय, संध्याकाळी 2 अध्याय प्रदोष काळामध्ये असंही केलं तरी चालेल, किंवा सकाळी 12:30च्या अगोदर एखादा अध्याय असं आपण उठून बसून पण पारायण करू शकतो। ज्यांना एका बैठकीत शक्य नाही त्यांच्यासाठी। ज्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी एका दिवसाचं पारायण करायचं आहे तर त्यांना एका बैठकीत तर शक्य होणार नाही, कारण आपण संसारिक माणूस आहोत, आपल्यावरती मुलांच्या जबाबदाऱ्या असतात, परत घरातलं वगैरे सगळं बघावं लागतं। तर त्यासाठी आपण सकाळी थोडं लवकर आवरून 8 वाजेपर्यंत आपण 5 अध्याय वाचू शकतो। नंतर 10 पर्यंत बाकीची कामं झाल्यानंतर आपण 10 ते 12:30च्या अगोदर आपण 5 अध्याय वाचून, किंवा रात्रीच्या टायमिंगला किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी आपण या ग्रंथाचं पठण केलं तरी पण आपलं एका दिवसाचं पारायण होऊ शकतं। भगवान शंकरांचा शिवलीला अमृत हा ग्रंथ अतिशय दिव्य आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे। तर आपण श्रावणामध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करत असतो। महाशिवरात्रीच्या निमित्तानेही तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकतात। शिवलीला अमृत हे अतिशय प्रभावी असं पारायण आहे। जर तुमच्या कुठल्याही आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या असू द्या, जर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केले तर तुमच्या सगळ्या समस्यांचं निवारण होईलच। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी येतच असतात, तर त्यासाठी हा महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकतात, तुम्ही 5 दिवसाचं पारायण करू शकतात किंवा 3 दिवसाचं करू शकतात, अगदी 1 दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात। पारायण आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच करायचे आहे। ग्रंथ असेल तर तो आधी देवासमोर ठेवावा, अशा पद्धतीने आपण पारायण करू शकतो। पारायण वाचायची पण एक पद्धत असते। तुम्ही सकाळी वाचू शकतात किंवा 12:30च्या आधी तुम्ही वाचू शकतात, किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पण आपण हे पारायण करू शकतो। ज्यांना एका बैठकीत शक्य आहे त्यांनी आवर्जून एका बैठकीत करावे, व ज्यांना एका बैठकीत शक्य नाही त्यांनी थोडे थोडे जरी शिवलीला अमृताचे पठण केले तरीही चालेल, काहीही होत नाही। देव आपलं कधीच वाईट करत नाही। देव फक्त भक्तीचा भुकेला आहे। तुम्ही किती छान पद्धतीने देवाची सेवा करतात ते जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून तुम्ही 3 दिवसाचं पारायण केलं तरीही चालेल। पूजेची मांडणी करण्या अगोदर जर तुमच्या घराजवळ भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन भगवान शंकरांना पाण्याने अभिषेक करून या व भगवान शंकरांना प्रार्थना करा की माझ्याकडून तुमचे पारायण करून घ्या। नंतर घरी येऊन पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून
पारायणाला बसावे। महाशिवरात्रीच्या निमित्त भगवान शंकरांची पूजा करण्याचा उत्तम काळ आपल्याला मिळालेला आहे, तर मग आपण का नाही करावं। ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला त्यांनी अगदी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा हे पारायण आपण करू शकतो व ज्यांना संपूर्ण शिवलीला अमृताचं पारायण शक्य नाही त्यांनी निदान 11वा अध्यायाचे तरी पठण जरूर करावे। 11वा अध्यायाचे पठण जो करतो त्याला रुद्र पठण केल्याचे पुण्य मिळते, म्हणून शिवलीला अमृतातील 11वा अध्याय हा रुद्र अध्याय म्हणून मानला जातो। तर ज्यांना 14 अध्यायाचे पारायण करणे शक्य नाही त्यांनी 11वा अध्यायाचे पारायण ते करू शकतात, तुमची इच्छा असेल तर। शिवलीला अमृत या ग्रंथामधील 2रा अध्यायाचं पठण पण तुम्ही करू शकतात। तो अध्याय महाशिवरात्रीचाच आहे। व्याध आणि हरिणीची त्याच्यामध्ये कथा सांगितलेली आहे। या अध्यायाचे पण तुम्ही पठण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतात। पण संपूर्ण शिवलीला अमृत या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल। पारायणानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेला देवाला अगदी दही भाताचा नैवेद्य जरी दाखवला तरी पण चालेल। या पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। शिवलीला अमृत हा ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवा। ग्रंथ जर घरात असला तर मग तो आपल्या नजरेमध्ये पडतो, आपल्याकडून पारायणाची सेवा होऊ शकते, पारायण होऊ शकतात, भगवान शंकरांची ग्रंथाचे पठण होऊ शकते, आपल्याकडून थोडीशी काही ना काही सेवा होऊ शकते। त्यामुळे आपल्या घरामध्ये शिवलीला अमृत हा ग्रंथ नक्कीच असायला हवा। ज्या घरामध्ये शिवलीला अमृत ग्रंथ असतो त्या घरामध्ये भगवान शंकरांचा आशीर्वाद हा असतोच। तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करावे हे मी तुम्हाला सोप्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।